जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कालच पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या इच्छित ठिकाणी अर्ज केला असेल. तर बघा, ज्या पण विद्यार्थ्यांनी मुंबई शहरासाठी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ग्राउंड कट ऑफ किती जाईल त्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन आलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आपले जर व्हिडिओ तुम्ही जर 2020पासून जर बघत असाल तर आपला जो कट ऑफ काढण्याचा रेशो आहे तो जवळपास 95% खरा ठरतो. ठीक आहे, जर तुम्हाला माहिती नसेल तर आपले जुने व्हिडिओ उचलून बघा, त्याच्यानंतर लागलेला कट ऑफ बघून घ्या. आणि याआधी ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीची तयारी केलेली आहे, लागलेली आहे, जे पोलीस झाले आहे त्यांनासुद्धा आपला इतिहास माहिती आहे. कारण की आपला कट ऑफ काढण्याचा जो रेशो आहे तो जवळपास 95% किंवा 90% तरी आपला एक्झॅक्ट खरा पडतो. आता बघा, थोडा मोठा व्हिडिओ होईल कारण की तुम्हाला समजून सांगायचं आहे, पण जवळपास तुम्हाला कट ऑफ एवढाच मिळेल. ठीक आहे, तर बघा, मुंबई शहर मागच्या वर्षी कट ऑफ किती केलेला होता त्यावरूनच तुम्हाला मी यावर्षी किती जाणार हे सांगतो. हा जो टेबल आहे हा मागच्या वर्षीचा आहे, लक्षात घ्या. मागच्या वर्षी म्हणजे 2022-23ची भरती. ठीक आहे, जे 24मध्ये पार पडलेली ते. ठीक आहे, त्यामध्ये पेपर खूप सोप्या पद्धतीचा पेपर आलेला होता. यावर्षी कसा पेपर येईल, काय पेपर येईल, त्यानंतर फायनल कट ऑफ किती जाईल यावर नेक्स्ट व्हिडिओ आपला येईलच. पण सध्या आपण ग्राउंड कट ऑफ किती जाईल त्यावर आपण भर देऊया. ठीक आहे, कारण की आता आपला पहिला टप्पा जो आहे तो संपलेला आहे, ते म्हणजे फॉर्म भरणे. आता बघा, दुसरा टप्पा बघा, ग्राउंड कट ऑफ किती जाईल. तर बघा, ओपन जो कट ऑफ आहे तो 100% 41 राहणार आहे यावर्षीसुद्धा, सर्वसाधारण. ठीक आहे, त्यानंतर महिलांचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ राहू शकतो 38 किंवा 39 किंवा यावर्षी 41सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे, तर या रेंजमध्ये तुम्हाला महिलांचं ओपनमध्ये कट ऑफ मिळणार आहे. ठीक आहे, सुरुवातीला आपण ओपन सांगितलेलं आहे. त्यानंतर मी EWS ची काहीच म्हणजे शाश्वती देऊ शकत नाही की नेमका किती लागेल. हा EWS 25सुद्धा लागू शकतो मुंबईला आणि 32सुद्धा लागू शकत ते, सर्वसाधारण. ठीक आहे, EWS. तर EWSची मी काय कोणी पण याची गॅरंटी देऊ शकत नाही की नेमका किती लागेल. आणि महिलांचा तर फिक्स आहे, 25 लागणारच EWS यावर्षीसुद्धा. त्यानंतर हाय कट ऑफ जाणारी रेंज आहे ती आहे ACBC. ACBCच्या विद्यार्थ्यांनी चांगली तयारी ठेवा, कारण की कट ऑफ यावर्षीसुद्धा भारीच जाणार. तर तुमचा जो कट ऑफ आहे हा 37 ते 39 दरम्यान राहू शकतो. ठीक आहे, ACBC सर्वसाधारण. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे ACBCमध्ये 34, 35 किंवा 36 या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिलांचा. ठीक आहे, मागच्या वर्षी आणि यावर्षी तुम्हाला सेमच कट ऑफ पाहायला मिळेल, कारण की मागच्या वर्षीसुद्धा सिंगल फॉर्म होता आणि यावर्षीसुद्धा सिंगलच फॉर्म आहे. यावर्षी फॉर्मची संख्या यामुळे जास्त दिसत आहे कारण की विद्यार्थ्यांनी एकदा मुंबईला टाकला, तोच काढून पुण्याला टाकला, पुण्याला काढून परत मुंबईला टाकला, मुंबईला काढून ठाण्याला टाकला, ठाण्याला काढून नवी मुंबईला टाकला आणि नवी मुंबईला काढून परत आपल्या जिल्ह्यात टाकला स्वतःच्या. ठीक आहे, तर असे इकडे तिकडे फॉर्म टाकल्यामुळे अर्जसंख्या जास्त दिसत आहे. पण याचा रेशो जवळपास प्रत्येकच घटकामध्ये 10%. आणि मुंबई शहर, ठाणे शहर जे मोठे मोठे जागा आहेत 500च्या आसपास, तिथे तुम्हाला 30% फॉर्म हे कमी झालेले दिसतील फायनलमध्ये. ठीक आहे, तर याची टेन्शन घेण्याची गरज नाही की फॉर्मची संख्या खूप जास्त दिसत आहे, कारण की एवढे विद्यार्थीच नाही आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीची तयारी करणारे. मागच्या वर्षी जरी 17 लाख फॉर्म पडलेले होते, यावर्षी तेवढे फॉर्म तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, प्रत्यक्षात न्यूजमध्ये काही बरं येईल कारण की ते फॉर्मची संख्या तिथे वाढलेली दिसत आहे, पण प्रत्यक्षात ग्राउंडवर तुम्हाला किंवा चेस्ट नंबर वाटप होईल तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात समजून जाईल की किती नेमके अर्ज गेलेले आणि किती विद्यार्थी ग्राउंडला आले होते. ठीक आहे, तर त्यानंतरची कास्ट OBC. OBCचा कट ऑफ हा माझ्या अंदाजाने मागच्या एवढा जाणार नाही, 34च्या आसपास जाईल. ठीक आहे, 34च्या आसपासच तुम्हाला OBCचा सर्वसाधारण कट ऑफ पाहायला मिळेल. महिलांचा 32 किंवा 30 किंवा 34 या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल महिलांचं OBCमध्ये. त्यानंतर NTD जे स्ट्रॉंग कास्ट आहे, जे कास्टचा हाय कट ऑफ जातो, या 3 कास्ट
NTC, NTD. तर सर्वात पहिले NTD बघूया. NTDचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल सर्वसाधारणमध्ये 38, 37 किंवा 39 या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. SEBC आणि NTC, NTD आणि VJ या कास्टचा तुम्हाला जवळपास सारखाच पाहायला मिळेल. त्यानंतर NTDमध्ये महिलांचा कट ऑफ तुम्हाला 34, 32सुद्धा पाहायला मिळू शकतो. पण कठीण आहे 32 पाहायला मिळेल म्हणून. 34च्या पुढेच पाहायला मिळेल. 34, 35, 36 किंवा तुम्हाला 37सुद्धा पाहायला मिळू शकतो. कारण की NTDच्या महिला उमेदवार या ग्राउंडला चांगल्या असतात. NTCचा जो कट ऑफ आहे तुम्हाला 39, 38, 37 किंवा तुम्हाला 35सुद्धा पाहायला मिळू शकतो. NTCचा म्हणजे NTCचा जर रेंज बघायला गेले तुम्ही तर 35 ते 38 या रेंजमध्ये तुम्हाला सर्वसाधारण पाहायला मिळेल. महिलांचा जो कट ऑफ आहे NTCमध्ये तो 30 ते 35 या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे, हा एक अंदाज आहे कारण की अजूनपर्यंत प्रत्यक्षात ग्राउंड झालेले नाही आहे. त्यानंतर बघा NTB, पुढील कास्ट आहे NTB. 38 सर्वसाधारण पाहायला मिळू शकतो किंवा तुम्हाला हा कट ऑफ 37सुद्धा पाहायला मिळू शकतो या दोनमध्ये, किंवा तुम्हाला 35सुद्धा पाहायला मिळू शकतो. NTB ही कास्ट कधीकधी हायसुद्धा जाते आणि कधीकधी लोसुद्धा येत असते. ठीक आहे, प्रत्येकच घटकामध्ये NTBचं तुम्हाला काहीच सांगता येत नाही. पण NTC, NTD आणि SEBC या कास्ट तुम्हाला हायच दिसणार. पण NTB कधीकधी वरसुद्धा जाते आणि लोसुद्धा येते. म्हणून या कास्टची तुम्हाला तेवढी शाश्वती देता येत नाही की नेमकं ग्राउंड किती लागेल किंवा फायनल कट ऑफ किती लागेल. त्यानंतर NTB 30 महिलांचा लागू शकतो. 30 ते 34च्या दरम्यान लागू शकतो. खूप कमीच लागणार NTBचं. 32च्या आसपाससुद्धा लागू शकतो. त्यानंतर VJA सर्वसाधारण कट ऑफ लागू शकतो तुमचा 38 किंवा 37 किंवा 35च्या वर तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, 35 नाही पाहायला मिळेल तुम्हाला, 36च पाहायला मिळेल 37च्या आसपास. त्यानंतर महिलांचा VJAमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो 34 ते 36च्या दरम्यान. ठीक आहे, खूप कमी येणार नाही VJAमध्ये कारण की भरपूर विद्यार्थी आहे आणि कास्टमध्ये जागा खूप कमी असतात. त्यानंतर STचा कट ऑफ तुम्हाला सर्वसाधारण 32सुद्धा पाहायला मिळू शकतो. 32 ते 35च्या दरम्यान सर्वसाधारणमध्ये खूप कमी लागणार आहे STचा. आणि महिलांचा 28 ते 33, 34च्या आसपास तुम्हाला महिलांचा पाहायला मिळू शकतो. त्यानंतर SCमध्ये सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 34, 35 या रेंजमध्ये. आणि महिलांचा कट ऑफ हा 28 ते 32च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकते. SCमध्ये लागलाच तर तुमचा 34 लागू शकतो, पण एवढा जाणार नाही कारण की जागा भरपूर असतात SCसाठी. तर त्यानंतरची एक कास्ट म्हणजे मागच्या वर्षी SBC ज्यांचा कट ऑफ लायला ते विसरलेले होते, नंतर लावून दिलेला होता त्यांनी. तर बघा SBCचा सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 32 किंवा 34. SBCचा तुम्हाला 32 ते 34 लागलाच तर 35 लागेल, याच्यावर लागणार नाही. ठीक आहे, आणि महिलांचा कट ऑफ हा 28 ते 32च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकते SBCमध्ये. बाकीचे समांतर आरक्षणपदी आहे ते याच्यापेक्षा कमीच लागेल किंवा याच्या लेवलमध्येच लागेल. तर सांगायचं तात्पर्य एक आहे की फॉर्म बघून तुम्ही घाबरू नका, कारण की यावर्षी फॉर्म प्रत्यक्षात कमीच गेलेले आहे. विद्यार्थ्यांनी डमी फॉर्म फेक आधार कार्ड करून, म्हणजे फेक आईवडिलाचे आधार कार्ड, मित्राचे आधार कार्ड, म्हणजे जे फॉर्म भरत नाही प्रत्यक्षात जे पोलीस भरतीचे विद्यार्थीने, त्यांना त्यांचे आधार कार्ड घेऊन अर्ज संख्या चेक केलेली आहे आणि चुकीची माहिती भरून किंवा काही असं म्हणजे मागे पुढे करून त्यांनी अर्ज संख्या चेक केलेली आहे. पण यावर्षी एक पाहण्यास निदर्शनात आलेलं आहे की जिथे कमी जागा आहे, ठीक आहे, जिथे कमी जागा आहे तिथे चांगल्या प्रकारे कॉम्पिटिशन असणार आहे. हे लक्षात ठेवा. ज्यांनी पण 50 ते 150च्या दरम्यान जिथे जागा आहे तिथे फॉर्म भरलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी ग्राउंडची तयारी 41 ठेवा आणि लेखीची तयारी ही 88+ ठेवा. ठीक आहे, तेव्हाच तुमचं काम होऊ शकते. कारण की फॉर्मची संख्या माझ्या मते तिथे भरपूर झालेली आहे. जरी तिथे 2000 किंवा 4000 जर फॉर्म पडले असतील तर विद्यार्थी मित्रांनो भरपूर असे फॉर्म झाले आहेत.
50 ते 100च्या दरम्यान जिथे पण आहे तिथे 4000 जरी फॉर्म पडले असेल तरी भरपूर फॉर्म झालेले आहेत. कारण की रेशो जर काढला तर एका जागेसाठी भरपूर असे फॉर्म पडले आहेत. 40 ते 50 फॉर्म पडलेले आहे आणि 40 ते 50 फॉर्ममध्ये एक विद्यार्थी 40 मागे जर 41चा काढला तर विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड कट ऑफ हा 41 ते 38च्या दरम्यानच तिथे कास्टमध्ये राहू शकतो. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. आणि मोठ्या जिथे जागा आहे, मुंबई शहर झालं, ठाणे शहर, पुणे शहर झालं, तर अशा ठिकाणी तुमचा कट ऑफ ॲटोमॅटिक खाली येतो. कारण की एका जागेसाठी भरपूर असे विद्यार्थी कॉम्पिटिशन करत राहतात. त्याच्यामुळे रेशो हा कमी कमी येत जातो. ठीक आहे. पण फायनल कट ऑफमध्ये प्रत्येकच ठिकाणी तुम्हाला सारखेच मार्क पाहायला मिळेल. ओपनमध्ये जवळपास 130 आणि 125 प्लस कास्टच्या जवळपास. हे तर आपण नंतर तुम्हाला एक्झॅक्ट काढूनच देऊ. पण जे जे छोट्या घटकामध्ये फॉर्म भरलेले आहे त्यांनी 130 प्लसची तयारी ठेवा, कास्टमध्ये जरी असाल तुम्ही तरी. कारण की कॉम्पिटिशन तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे तिथे. तर या व्हिडिओ इथपर्यंतच. धन्यवाद.